खरं तर सर्वप्रथम माझं मन एवढं भरून आलेलं आहे, कारण 2012चा मला प्रसंग आठवतो. आणि त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण आपल्या विद्यार्थ्यांना रागवण्याचा देखील प्रसंग असतो. आणि तोच सर्वात जास्त रागवलेला विद्यार्थी जेव्हा तुम्हाला प्रमुख अतिथी तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं म्हणून निमंत्रित करतो, तर शिक्षण, सहकार आणि राजकारण एकत्र आल्यानंतर काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण किरण पुजारी आणि त्यांची ही सर्व टीम आहे असते. शोभाश्री मल्टी डेव्हलप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर शिक्षक रत्न पुरस्कार सोहळा 2024. वर्षभरामध्ये काही कोटींची उलाढाल, काही लाखांमध्ये नफा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यामुळं आपण घडलो आणि प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक व्यक्तीला एक चांगली व्यक्ती मिळणं हे किती महत्त्वाचं असतं. चांगला मार्गदर्शक आणि चांगला शिक्षक मिळणं महत्त्वाचं असतं. त्यांच्यामध्ये त्यांना चांगला शिक्षक दिसला, चांगला माणूस दिसला, पण त्या माणसाची, त्या शिक्षकाची तो विद्यार्थी देखील दखल घेत असतो, ओळख ठेवत असतो. आणि ती ओळख कधीतरी जेव्हा ती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते तेव्हा तो कृतार्थ ठरतो. शिक्षकासाठी पण तो क्षण आणि कृतज्ञ असतो तो त्याचा विद्यार्थी. असा हा आपला विद्यार्थी, तुमचा माझा सर्वांचा लाडका किरण पुजारी. याच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. खरं तर समाजामध्ये काम करत असताना भरपूर लोक भरपूर ठिकाणी खूप छान पद्धतीने काम करत असतात. साधारणतः 1.5 महिना झाला पुजारी सर ह्या सर्व गोष्टींसाठी कार्यरत आहे. जर तुम्ही आता बोलताना खंत अशी बोलून दाखवली की मी शिक्षक म्हणून कार्यरत नाही आहे. एक प्रसंग आहे, तुम्हाला सर्वांना माहीत असेल. विद्यापीठामध्ये अत्यंत उत्कृष्ट अर्थशास्त्राचे प्राध्यापक ते शिकवत होते, सर्व थेरीज ते पाहत होते. पण जेव्हा दररोज घरी जायचे तेव्हा त्यांची एक गोष्ट लक्षात यायची की शिकवलेलं अर्थशास्त्र हे जमिनीवरती कधीच उतरताना मला दिसत नाही आहे. आणि म्हणून मग त्यांनी बचत गटाची स्थापना केली आणि पुढे बांगलादेशचं पूर्ण बचत गटामध्ये त्यांनी रूपांतर केलं. आज जेव्हा अराजक निर्माण झाले तेव्हा देखील परत एकदा आशिचा किरण बांगलादेशसाठी हा मोहम्मद युनिस म्हणून शिक्षकच आहे. याचा देखील शिक्षक म्हणून आपल्या सर्वांना अभिमान वाटतो. आणि मला वाटतं किरण सर, भलेही तुम्ही सहकार्यामध्ये काम करत असाल, परंतु जे दातृत्व, कर्तृत्व आपल्याला लागतं आणि शिक्षक म्हणून जे नेतृत्व लागतं ते तुमच्या मल्टी स्टेटमधून असेल. माझ्या माहितीप्रमाणे आज ज्या सगळ्या वेगवेगळ्या मल्टी कोऑपरेटिव्ह अशा सोसायटी चालतात त्या सारस्वत बँक ही सर्व सध्या चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. माझ्या माहितीप्रमाणे एक दिवस असा असेल, कदाचित पुढच्या 25 वर्षांमध्येच आपण हा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन ठेवूयात आणि शोभाश्री मल्टी स्टेट किंवा आपण त्याचं जे मल्टी डेव्हलप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जी आहे ते कदाचित सारस्वतला देखील मागे टाकेल आणि या संपूर्ण भारतभरामध्ये सहकार क्षेत्रामध्ये एक मूर्तिमंत आणि चांगलं उदाहरण कसं असेल तर हे शोभाश्री मल्टी स्टेट असेल, मल्टीकॉप असेल आणि ते पुढे जाईल याची मला खात्री आहे. बोलण्यासारखं भरपूर काय, पण यातील बरेच लोक मी ओळखलेले, त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. मी मुद्दाम काही गोष्टी विसरू नये. जेव्हा हे पुरस्कारांची निवड झाली यांची नावं वाचली आहेत. समोर माझ्या कांबळे सर बसलेले आहेत, आमचे झाडबुके सर बसलेले आहेत. त्यांना एक गोष्ट माहिती आहे की ही लोक जेव्हा निवडली गेली तेव्हा मी काही वैशिष्ट्य पाहत होतो याच्यामध्ये. शिक्षक म्हणल्यानंतर थोडी चिकित्सिक वृत्ती असतेच. म्हणजे मोबाईल जरी घ्यायचा असेल तर एक आठवडाभर त्याचं सगळं सर्चिंग सुरू असतं. त्यानंतर ज्यांनी वापरलाय त्यांना तो भेटतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचे जर 2 पेक्षा जास्त तुम्ही प्रश्न विचारले तर तो व्यापारी विचारतो तुम्ही शिक्षक आहेत का म्हणून. ही आपली वृत्ती. त्याच पद्धतीने मी पाहिलं तर मला काय दिसलं तर जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि त्यांची संख्या सर्वात जास्त आहे. मला तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवरती आजही विश्वास दाखवला. जे सर्व जिल्हा परिषदेचे कार्यरत शिक्षक आहेत त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन. नावं आणि त्यांचा परिचय तुम्हाला होईलच. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या लाडक्या शिक्षिका या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि ती पण संख्या 4 आहे. म्हणजे हा प्रचाराचा मुद्दा नसावा कदाचित, परंतु 4 आपल्या भगिनी या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांची देखील तुम्ही निवड केली म्हणजे संख्या सन्मानजनक आहे असं आपल्याला दिसतं. 33% आरक्षण दिसून येते. त्यामुळे त्यांचंही त्याबद्दल विशेष अभिनंदन. तिसरी अगदी महत्त्वाची गोष्ट मला सांगायला अभिमान वाटतं की होय, मी पण ज्यांचा तुम्ही शिक्षण गौरव पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार म्हणून या ठिकाणी सन्मानित करताय त्यांच्यासोबत काम करण्याची 3 वर्ष काम करण्याची संधी मलाही मिळाली. आदरणीय कुंभार सर जे ब्राह्मण खोडगी शिक्षण संस्थेचे पूर्ण काम पाहायचे तेव्हा आम्ही नेताजी शिक्षण संकुलामध्ये जायचो आणि तिथं नीलमनगर सारख्या परिसरामध्ये, तसा फार काही विकसित परिसर नाही, या परिसरामध्ये जेव्हा तुम्हाला मुख्याध्यापक म्हणून काम करायचं असतं तेव्हा त्या विद्यार्थ्याच्या प्रवेशापासून ते त्याचं पूर्ण शिक्षण होऊन तो संसाराला लागेपर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यायची असते. कारण रोज तुमच्या दाराच्या समोरच उभा असतो. अशा
सर्व विद्यार्थ्यांचा शिक्षक होणं आणि परत मुख्याध्यापक होणं हे किती अवघड गोष्ट असते. अशा सर्व अवघड गोष्टी अत्यंत लीलया पार पाडणारे आमचे विजयकुमार हुंडे सर यांचा तुम्ही अर्थासार्थ या ठिकाणी गौरव करताय. सर, आपल्या सर्व कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आजही ती संस्था खूप छान पद्धतीने काम करते. म्हणजे हे सर्व कार्य करत असताना आणि पुढे सर्व निवडत असताना याचे आणखीन एक मला या ठिकाणी खरं तर आता गाडमुके सर आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत असणारे त्यांचे शिक्षक नुकतंच त्यांना मुख्यमंत्री आणि मग त्या सर्व योजनेमधून असणारे आदर्श शाळा त्यातून मिळालेली रक्कम त्यांनी काम केलेले आहे. पण त्यात जे सर्वात छान काम केलेले जे सर आहेत ते शशिकांत बंडोपंत सदाफुले सर यांचा मला विशेष अभिमान वाटतो की त्यांनी या सर्वच गोष्टी ज्या आहेत त्या खूप छान पद्धतीने त्यांच्या शाळेत राबवल्या. बाकी सर्व शिक्षकांचा परिचय तर आहेच, परंतु मला आणखीन एक त्यात नवीन गोष्ट अशी जाणवली की ज्या शिक्षकांनी नवोपक्रम केलेले आहेत, लघु संशोधन हाती घेतलेले आहे, आपलं लेखन किंवा प्रयोगशील अध्यापन केलेलं आहे, अशाच शिक्षकांची या ठिकाणी यांनी निवड केलेली. म्हणजे जेव्हा आपल्याला शिक्षक रत्न निवडायचे तेव्हा ज्यावेळेस आपलं कुणाकडेही लक्ष नाही आहे किंवा कुणीही आपल्याकडे लक्ष देत नाही आहे, मी माझ्या वर्गामध्ये जाऊन पूर्ण देतो आहे, तेव्हा कळत न कळतपणे तुमच्याकडे समाज पाहत असतो, तुमचे विद्यार्थी पाहत असतात, पालक पाहत असतात, शिक्षक पाहत असतात आणि त्याची नोंद कुठे ना कुठेतरी होते. तुम्ही जे दिलेलं आहे ते काही ना काही स्वरूपाने तुमच्यापर्यंत नक्की येतं. मला हा आनंद वाटतो की हे जे 14 लोक आज आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत या प्रत्येकाला कुठं ना कुठं निरपेक्षपणे त्यांचं संपूर्ण दिलेलं आहे, म्हणून त्यांचा या ठिकाणी सेवा आणि गौरव या ठिकाणी होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं तुम्ही समाजरत्न आहात असं मला वाटतं की हा पुरस्कार जो तुम्हाला मिळतोय तो शिक्षक रत्न आणि समाजरत्न असा दोन्ही आहे आणि मला खात्री वाटते की तुमचा हा